जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने दिनांक 21 जून 2024 ला सकाळी 11 वाजता राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, युवक तसेच गरीब व सामान्य जनतेच्या विरोधी धोरणाविरोधात संविधान चौक यवतमाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जुना बस स्टँड जवळ चिखलफेक आंदोलन करण्यात आले। राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरुण, गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे। छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे। मागील 10 वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासांना खीळ घातली आहे। सरकारी नोकर भरती केली जात नाही, स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाही, या परीक्षा घेतल्या तर पेपर फुटीचे ग्रहण लागते। शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही। कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही। सरकार MSP देत नाहीत। कठीण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे भीषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे। नीट परीक्षे पेपर फुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे। वरील सर्व घटना लक्षात घेत यवतमाळ येथे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाकरिता सन्माननीय माजी नगरसेवक, नगरसेविका, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस सेवा दल तसेच सर्व आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। सरकारचा